वसई विरार परिसरातून रंगपंचमीच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। वसई विरार येथील नालासोपारा पूर्वेच्या धान्यूबाग परिसरात 6 वर्षांच्या झोया खान हिचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे। झोया खान ही गावदेवी अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहत होती। सोमवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास तिच्या आई कामासाठी बाहेर गेल्यानंतर झोया खेळण्यासाठी घराबाहेर पडली। मात्र काही वेळानंतर ती बेपत्ता असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं। नातेवाईक आणि स्थानिकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही। अखेर रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला। दरम्यान मंगळवारी धान्यूबाग परिसरातील ओमनी कंपाऊंडमधील विहिरीत झोयाचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। हत्या की अपघात हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। झोयाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत तक्रार गांभीर्याने घेतली असती तर असा प्रसंग घडला नसता असा दावा केला आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।